दाखल होणार आहे. सरळ सामना स्टार्ट होतो. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. आजच्या रात्रीतील अंतिम सामना तो म्हणजे देवीचा पाडा 40+ विरुद्ध वामनजे 40+ यांच्यामध्ये. देवीचा पाडा टीम क्षेत्ररक्षण करते. वामनजे टीमनं बॅटिंग स्वीकारली आहे. टॉस जिंकून सुद्धा ओपनर सलामीवीर वामनजे संघाचे मोहसिन शेख आणि ऋषिकेश गोंधली ही वामनजे संघाची ताकदवर सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली. गोलंदाजी मागवती विजय म्हात्रे. पहिलं षटक हे पाबो पेच असेल. गोलंदाज तयार विजय म्हात्रे. मोहसिनसाठी हा चेंडू अगदी चांगला होता. शॉर्ट कबरला एक धाव मिळाली. एका धाब्याने श्री गणेश केला. धावांची सुरुवात केली मोहसिन शेखनं. ऋषिकेश गोंधली आता सेकंड मध्ये बॅट्समन पाहायला मिळेल जो की ऍज ओपनर आहे. प्रथम टॉस जिंकल्यानंतर कॅप्टन बॅटिंग स्वीकारली. कारण प्रथम बॅटिंग करताना एक मोठं टार्गेट सेट करायचंय हे स्वप्न आहे टीम वामनजे संघाचं. अगदी चांगला चेंडू विजय म्हात्रेचा. हा चेंडू एक धाव त्या ठिकाणी प्राप्त झाली. एका धाब्याने टीमची टोटल धावा फलकावरती लागले. 2 धावा. दोन्ही फलंदाजानं एक सिंगल करत अकाउंट ओपन केलंय. चला गन्ने का ज्यूस कोणाला प्यायचा असेल तर जा. रात्रीचे 12:20 झाली आहेत. गन्ने का ज्यूस वेगळाच पितील कोणी. हा चांगला चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. मॅच नंबर आपण पाहतोय. अंतिम सामना वामनजे 40+ विरुद्ध देवीचा पाडा 40+. एका परिसरातले दोन संघ आहेत. एकमेका विरुद्ध आले तर अंतिम सामन्यामध्ये इथनं जिंकून एक संघ क्वालिफाय सुपर 6 मध्ये दाखल होईल. चांगला चेंडू समोर खोदून काढलाय. स्क्रीनच्या अगदी समोर एकच धाव मिळाली. व्हेरी गुड फिल्डिंग. तेवढीच चांगली गोलंदाजी. कुठल्याही प्रकारचा फलंदाजाला वाव देत नाहीये. पूर्णपणे लेंथ लाईन गोलंदाजी विजय म्हात्रेच्या माध्यमातून फेकली जाते. धाबा झालेत आतापर्यंत फक्त 3. शेवटचा अंतिम बॉल. 2 बॉल शिल्लक आहेत. चांगला बॉल मिडॉनला शतक आहे. इथे संधी डायरेक्ट हिट. ही इज गॉन. या सामन्याची गोल्डन विकेट. मैदानावरती मोहसिन शेख बाद झालाय. खरं तर काही गरज नव्हती धाव घेण्याची आणि तो प्रयत्न केला. ऍक्च्युली ती धावच नव्हती. दोघातनं एक खेळाडू बादच होणार होता. परंतु आता मोहसिन शेखला मैदानाच्या बाहेर परतावं लागतंय. गोल्डन विकेट. मधल्या पलीकडे अजून एक विस्फोटक खेळाडू. मोहसिनला काही गरज नव्हती. बॅक साईडला पाहिलं नव्हतं. फिल्डर होता. मिडॉन मध्ये चांगली फिल्डिंग. त्यापेक्षाही जास्त चांगलं तर हिट झाला. डायरेक्ट हिट. आणि अरुण होते त्या ठिकाणी. अरुण म्हात्रेचा चांगला निशाणा. खरं तर मोहसिन शेखची विकेट त्याच्या नावावरती. यावेळेस मिडॉनच्या डोक्यावरनं फ्लाय झालाय बॉल. चांगली फिल्डिंग. 2 धावा तर त्या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धावेनं पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. धावा झालेत 5.
चला, एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर केवळ 5 धावा 1 गडी बाद. प्रकाश पाटील नवीन बॅट्समन मैदानावरती गेलाय. चांगला बॉल समोर खेळतात. जोपर्यंत फिल्डर येतील बाउंड्री लाईन मधनं तोपर्यंत 1 धावच मिळेल. आतापर्यंत देवीच्या पडा संघाकडनं फिल्डिंग डिपार्टमेंट अगदी चांगलं पाहायला मिळालंय आणि टोटल आतापर्यंत 7 बॉल फेकलेत. केवळ 6 धावा 1 विकेट. रनआउटची मौसिम शेख बाद झालाय. ऋषिकेश गोंधली जिम्मेदारी फार मोठी आहे. प्रकाश पाटील वरती देखील गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती अरुण मात्रे वरती प्रहार केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय. मिड विकेट सीमारेषा बाहेर. षटकार. टोटल षटकाराबरोबर 12 धावा लागलेत. बऱ्याच वेळानंतर मोठा फटका पाहायला मिळाला ऋषिकेश गोंधलीच्या बॅटमधून. त्यासाठी त्याला ओळखलं जाते. एकदम मिळाले. डबलसाठी कॉल दिला पाहिजे. ते दुसरी धाव देखील विकेटनं कंप्लीट केली. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावेने टीमची टोटल 14 धावे होती. देवी सपाडा 40+ विरुद्ध बाबनजे 40+. टोटल 14 धावा. गोलंदाज फुलटॉस चेंडू प्रहार केलाय आणि पुन्हा एकदा बॉलला पाठवून दिलाय. लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. षटकार. आपण पाहिलाय ऋषिकेशच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमचे टोटल 20 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. षटक नंबर दुसरं फार मागडे चाललंय. कारण पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली झाली. 5 धावा. त्यानंतर आता या ओव्हरमध्ये आतापर्यंत 15 धावा. लैलूट 4 बॉलमध्ये 2 षटकार आलेत. मागडे षटक. धावा संख्या 20 रन्स. अद्याप 2 बॉल शिल्लक आहेत. अरुण मात्रे पुन्हा एकदा. चांगला चेंडू. गुडलेन स्पॉटचा चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. षटकातला अंतिम चेंडू असेल. 11 बॉल झालेत आणि टोटल 20. स्कोरबोर्डवरती बाबनजे 40+. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. अरुण मात्रे तयार आहे. ऋषिकेश गोंधली फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर आहे. एका ऍक्शन मध्ये बॉल उचललाय. फेक केली तोपर्यंत 1 धाव मिळाली. अशा प्रकारे 2 षटक समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. बाबनजे 40+ टीम टोटल 21 रन. संगीत रात्रीचे ठीक 12:30 वाजलेत आणि डीजेच्या माध्यमातून संगीत आले की 2च राजे इथे जन्मले या पावन भूमीवरती. एक त्या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपलं भविष्य जाणलंय. निदान तुम्ही त्यांचा इतिहास तरी विसरू नका. आणि एक बाबासाहेब आंबेडकर. खरं तर आंबेडकरांनी सांगितलं की तुमच्याकडे जर 2 नाणी असतील तर एका नाण्याचं तुम्ही पुस्तक घ्या. पुस्तक तुम्हाला जगायचं कसं हे शिकवेल. आणि एका नाण्याची भाकरी घ्या.
भाकरी तुम्हाला जगायचं कसं हे शिकवेल. अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतोय. रात्रीच्या 12:30 वाजता 2 षटक समाप्त झालेत. वॉमनची टीम 21 रन स्कोरबोर्डवरती लागलेत. दिशा दिली आहे फक्त आणि बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. चौकार पहिल्या बॉलवरती स्वागत केलं आणि चौकाराबरोबर टीम टोटल 25 रन्स स्कोरवरती लागलेत. 1 गडी बाद. सध्या ऋषिकेशच्या बॅटमधून मोठे फटके येतात. अपेक्षा भरपूर आहे. प्रकाश पाटील नॉस्टिक एंड मध्ये त्याच्याकडे देखील गुणवत्ता आहे. 25 समोर खेळतात. टॅप केलाय. बॅक टू द बॉलर. रन्स नाहीये. बारबा कॅडोमचे मोहन दादा खूप आनंदित दिसतात. संघासाठी भरपूर मोठं सपोर्ट त्याचा आहे आणि भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे. खेचून मारल्या ऑफसाईडला फटका फसलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. झेल टिपलाय आणि ऋषिकेशचा खेळ समाप्त. तीन षटक समाप्त. धावसंख्या 2 गडी बाद 30. प्लेस आपण एकत्र येऊ नका. देवजवाडा टीम कॅप्टन 3 षटक 30 धावा 10.00 ची सरासरी मैदानात मध्ये गाठली.
वावांचे टीम मैदानाच्या आतमध्ये. वावांचे म्हटलं की नेहमी एकनाथ पाटील येतात, बाबूदा हे नाव मी उल्लेख नेहमी करत असतो. सध्या टीम मध्ये नाहीयेत, मला तर वाटतं ऑनलाईन ते सामना पाहत आहेत. डिस्टिंग द बेस्टिंग अंडर द ग्राउंड. आपण कुठे मॅच बघत असाल तर आपलं स्वागत आहे. कारण वामनचे म्हटलं की 505 कलाकार वामनच्या गावामध्ये. परेशभाई पाटील देखील मॅचचा आनंद घेतात. शेवटचा षटक मार्गस्थ गोलंदाज भालचंद्र पाटील. फटका चांगला पाठीमागे खेचलाय आणि प्रवीण पाडीचं तर खरंच तर 30 ओळख आहे. तोंडरे विरुद्ध तसेच फटके आपण पाहिले आणि याही मॅच मध्ये दमदार स्वरूपात 4 रन. अंतिम षटक आहे. एक चांगलं टार्गेट सेट करायचं हा उद्देश कॅप्टनचा. कारण टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग घेतली. फटका फसलाय, फिल्डर दूर आहेत. एक्स्ट्रा कब मध्ये 1 धाव प्राप्त केली, डबल साठी कॉल दिलाय, 2 धावा पूर्ण केल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, कॉलिंग व्यवस्थित आहे. प्रकाश पाटील आणि प्रवीण पाटील यांच्यामध्ये टोटल 36 धावा. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. खेचून मारलाय, मिड विकेटला बॉलला पाठवून देतोय, सीमारेषा बाहेर षटकार. बचन पाटील वरती आता आक्रमक शॉट पाहायला मिळाले. वाईटचा इशारा ऑप्शनच्या बाहेर. जर वाईट घोषित केलं 43 धावा धावपळ लागतात. देवीचा पाडा संघाच्या पाठीराखी भरपूर संकट मॅचचा आनंद घेतात. तेवढेच प्रेक्षक वावनची टीमचे देखील आहेत. शेवटचा अंतिम सामना. पुढून मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि आता झेल टिपलाय. प्रवीण पाटीलचा खेळ समाप्त. प्रवीण पाटील बाद झाले. चांगली मध्ये पंकज पाटील मैदानावरती दाखल झालाय. 2 बॉल शिल्लक आहेत. 43 धावा स्कोरवरती लागतायत. रनआउटची संधी आणि अशा प्रकारे रन्स नाहीये की आहे असं सांगतायत पंच काहीतरी. कीपर बॉल पकडल्यामुळे रन्स नाही, डॉट बॉल. पंकज पाटील चला
मोहन दादाने सांगितलं की बॉल विकेट किपरच्या हातामध्ये त्यामुळे रन्स नाही, तर त्यांनाही भरपूर नियम माहिती आहेत, बरेच वर्षाचा अनुभव आहे. शेवटचा बॉल आणि धावसंख्या 43 आतापर्यंत पाहायला मिळते. आडव्या बॅटनं केसलाय, चांगली फटका जोपर्यंत फिल्डर येतोपर्यंत एक धाव मिळाली. डबाचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्यात आणि तिसऱ्या धावेचा कॉल होता, परंतु फलंदाज बाद. पहिलं सत्र 52 40 प्लस केल्यात, 45 धावा आणि आता 46 धावेचं टार्गेट 4 ओव्हरमध्ये. चला संघ चला मैदानाच्या मध्ये दाखल व्हायचे. आता 46चं टार्गेट असेल देवीचा पाडा 40 प्लस टीमच्या समोर. 52 40 प्लस विरुद्ध देवीचा पाडा 40 प्लस. देखील आगमन झाले. खरं तर WPL चे ते आयोजक आहेत. या आपलं मनपूर्वक स्वागत. शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. इथनं जिंकणारा संघ सुपर 6 मध्ये दाखल होईल, अर्थात एकात किमान एक ट्रॉफीचा मानकरी. चला वांजो संघ वेळ घेऊ नका, आपण फिल्डिंग रचना करून घ्या आणि दिवसापाडा संघ सलामीवीर मैदानात मध्ये दाखल करायचे, धावा करायच्यात. मैदानावरती 11.50च्या सरासरीनं प्रति षटक देवीचापाडा टीमला, अर्थात 46 धावेचं टार्गेट. चं टार्गेट. नक्कीच, कारण सगळे एकत्र शाळेत शिकलेत, वर्गमित्र आहेत. आज एकमेका विरुद्ध खेळतील. बाबंज आणि देवीचा पाडा. संदीप मात्रे, जिगरियार. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आता ही मैत्रीपूर्ण लढत आहे. खरं तर एकाच परिसरात एका गावातले म्हटलं तरी भावगड ठरणार नाही. एकत्र शिक्षण घेतले, एकत्र सर्व काही आपण पाहिले, व्यवसाय वगैरे. आणि आता सध्या देखील मैदानाच्या आतमध्ये
अरुण म्हात्रे आणि विकास म्हात्रे ही सलामी जोडी मैदानाच्या मध्ये. पहिलाच बॉल आणि पाठवलाय वाईडी स्ट्रॉंग सीमारेषा बाहेर. ब्रँडेड षटकार. फोर्टी प्लसच्या माध्यमातून आपण पाहिले. याच्या अगोदर आपण पाहिलं की प्रवीण पाटीलचे शॉट तुम्ही पाहिले असतील. सध्या अरुण म्हात्रेच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. पुन्हा प्रहार केला मिस टायमिंग. झेल खाली क्षेत्ररक्षक आलेत. झेल ड्रॉप. त्याच्या बॉडी खाली पर्यंत पोहोचल्यानंतर खरं चेंडू खाली पोहोचल्यानंतर जो बॉडी बॅलन्स होता तोच गमावलेला वाटला. कॉन्फिडन्स जो खाडो मध्ये असतो तो कॉन्फिडन्स फिल्डर मध्ये वाटला नव्हता. प्रवीण पाटील होते डगमगले. कारण जेव्हा फिल्डर परफेक्ट बॉल कधी पोहोचतो परफेक्ट टायमिंग येतो त्यावेळेस झेल नक्की होते. परंतु थोडासा कॉन्फिडन्स लो पाहायला मिळाला. धावा मिळाला त्या बॉलवरती. 2 धावसंख्या 8. आता मात्र प्रहार केलाय अरुण म्हात्रे. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा. विचारून घ्या या जगा. आणि जो कोणी आम्हाला लढतोय त्याला पाठवतो आम्ही डायरेक्ट ढगात. झेल सोडला आणि तिकडे षटकाराला देवीचा बडा समर्थक जल्लोष करतायत. कदाचित तिसऱ्या राऊंडला ते परास्त होऊन आलेत. हार्ड लक. क्रिकेटचा खेळ बेलवली स्पर्धेमध्ये चांगला प्रदर्शन केलाय. चांगला बॉल. एक धाव पूर्ण केली. एका धावेने टीमचे टोटल धावा फलकावरती 15 रन्स लागलेत. टार्गेट 46. सत्तेच सांगितलं की 11.50 ची सरासरी. नक्कीच हा चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु इथे फेकी अक्युरेट होत नाहीये. एक धाव मिळाले. दिवसावडा ब संघ देखील स्पर्धेमध्ये खेळणार आहे. नक्कीच त्यांचा संघ देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. कदाचित त्यांचा सामना देखील धावसंख्या 16 धावा. हा चेंडू देखील चांगला फटका देखील एक धाव देऊन जाईल आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. पहिल्या ओव्हर मध्ये रन्स आल्यात 17 धावा. जिंकण्यासाठी 46 टार्गेट होतं. 29 धावा करायचे 18 बॉल मध्ये. प्लस विरुद्ध तुम्ही बाबांजे 40 प्लस यांच्यामध्ये अंतिम लढत पाहतात. इथनं जो संघ जिंकेल तो थेट सुपर 6 मध्ये दाखल होईल. देवीचा पाडा ब संघ देखील सध्या त्यांना सपोर्ट करतात. त्यांचा सामना 11 तारखेला 5वा मॅच VRCC उसाटणे संघाच्या विरोधामध्ये. ते देखील तुम्हाला या स्पर्धेत खेळताना दिसतील. त्यासाठी तुम्हाला देखील शुभेच्छा. 17 धावा झाले. 29 करायचे आहेत येणाऱ्या 18 बॉल मध्ये. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. चांगला चेंडू खोदून काढलाय. ऑन साइडला एक धाव प्राप्त केली. एका धावेने टीमचे टोटल धावा फलकावरती 18 धावा लागल्यात. 28 धावा अद्याप करायच्यात मैदानावरती 17 बॉल मध्ये. धावा आणि चेंडूंच्या मध्ये जो अंतर आहे तो फारसा अंतर नाहीये. त्यामुळे संघर्ष दोन्ही टीमला करावा लागेल. कसं म्हटलं जातं की बिना संघर्ष कोई मान नहीं बनता और जब तक ना पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. एक एक चूक तुम्हाला मागात पडेल.
सुरुवातीला केलेल्या चुका याचं कॅल्क्युलेशन जे तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये करावं लागतं. जेव्हा सामना शेवटच्या ओव्हरमध्ये पोहोचतो तेव्हा सुरुवातीला धावा खर्च केल्यात त्याचं कॅल्क्युलेशन होतं आणि त्याच धावा तुमच्या कसाठी मागत पडतात. मागच्या मॅचमध्ये देवीसापाडा संघाने जबरदस्त सामना जिंकला आदई संघाच्या विरुद्ध आणि त्या सामन्यामध्ये काय घडलं की लाईटचा पॉल आहे त्याला चेंडू जेव्हा अडला कदाचित तो सामन्याचा टर्निंग पॉईंट होता आणि मॅन ऑफ द मॅच माझ्या मते तर त्या लाईटच्या पॉलला द्यायला पाहिजे होती. आपण किशोरला दिली. चांगला खेळ संघाने केला. एक धाव मिळाली. डबलचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहिजे. एकच धाव. चांगली फिल्डिंग. एक धावेने संघ 20 रन्स आता करायचे त्या 26 धावा. 15 चेंडू आणि 26 धावा. दोन्ही संघाच्या पाठीराख आहेत भरपूर संख्येनं. कारण बाबांचे मोहल्ला संघ एक सामना जिंकलाय. देवीसापाडा संघ 11 तारखेला खेळणार आहेत त्यांचा रेग्युलर संघ. हा चेंडू फटका फसलाय लॉंग ऑफ सीझन मध्ये. झेल टिपलाय. खेळ समाप्त. पहिला विकेटचं पतंग. ट्वेंटी रन्स गरज आहे. 20 धावा. 26 धावीची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक राहिले 14. अकरा तारखेला क्रियांश 11 देवीसापाडा संघ विरुद्ध VRCC उसाटण्याशी लढत होणार आहे. भुयावती या 5वा सामना आहे. चांगला बॉल अलॉंग द कार्पेट चालला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगली 2 धावेने संघ पोहोचलाय. 22 रन्स. आता 24 धावा करायचे आहेत. 13 चेंडू मध्ये 24. 11 चेंडू मध्ये 22 झाल्यात. 13 चेंडू मध्ये 24 करायचे. सामना कट टू कडे. सामना अद्याप बॅलन्स सामना आहे त्यामुळे सामना प्रेक्षकांना चांगला पाहायला मिळेल. मी तेच सांगितलं. बामणज आणि देवीसापाडा म्हटलं की एका परिसरात ते 2 संघ आहेत त्यामुळे एकमेकाच्या उणीधुणी एकमेकाचे डावपेच दोघांना माहिती आहेत. गोलंदाज तयार. अंतिम चेंडू खेचून मारला. बॉल हवेत उंच गेलाय. फिल्डर पोहोचलेत. जजमेंट चांगलं आणि ऋषिकेशनं झेल टिपलाय. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज विजय मात्रे. केल्यात. आता 2 षटकामध्ये 24 धावेची गरज आहे. मी तेच सांगितलं की सामना कट टू कट होणार आणि सामना एक जबरदस्त पाहायला मिळेल. आमचे मित्र आदित्य सावंके मॅचचा आनंद घेत आहेत. टीम 40+ साठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. चला 12 चेंडू आणि आता 24 करायचे. 12.00 ची सरासरी. 11.00 च्या सरासरीनं धावा उभारल्यात मैदानाच्या आतमध्ये देवीसापाडा टीमनं. महत्वाचे विकेट. फलंदाज विजय मात्रे त्याचबरोबर अरुण मात्रे हे बाद झालेत.
विकास बाद झाले, सॉरी, अरुण मात्रे मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅट्समन भालचंद्र पाटील आणि गोलंदाज तयार. ऋषिकेश गोंधलीचा पहिला चेंडू शॉट होता, परंतु स्वतः गेलाय. अप्रतिम झेल आणि यावेळेस मैदानावरती बिग विकेट. अरुण मात्रे बॅक टू द डगआउट. मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला, चुकीचं शॉट सिलेक्शन होतं. ऑफसाईडला त्यानं चेंडू कट जरी केला असा तरी 4 रन्स मिळाले असतं, कारण क्षेत्र संपूर्ण खाली आहे. एकच फिल्डर तो एक्स्ट्रा कव्हरला तुम्हाला पाहायला मिळतो. बाकी सर्व खेळाडू एक कव्हर मध्ये एक लॉंग ऑफ मध्ये असे खेळाडू आहेत. स्क्वेअर कट जर केला असता तर 4 धावा मिळाल्या असत्या. 11 मध्ये करायचे आता 24. 3 झेल आतापर्यंत ऋषिकेशनं टिपल्यात. कॉटन बोल्ड या ओव्हरमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. संदीपसाठी चेंडू चांगला आहे, यावेळेस एक धाव मिळते. समीकरण मागडे उचलले. 10 चेंडूंचा खेळ बाकी आणि 23 धावा करायच्यात. मधल्या फळीतील ही जोडी आता मैदानावरती भालचंद पाटील आणि संदीप मात्र हे 2 बॅट्समन आहेत. 10 मध्ये करायचे आहेत 23. धावसंख्या 23, आता 23 पाहिजे. गती परिवर्तन अलॉंग द कापड बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने मिड विकेटला. 2 धावा प्राप्त केल्या. 2 धावेनं टीम पुढे चालली. 25 धावा आता करायच्यात मैदानावरती 21. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 21. 3 बॉल मध्ये एखादा तरी मोठा फटका अपेक्षित असेल तेव्हा सामन्याला कलाट नेईल. पुढून मारण्याचा प्रयत्न होता आणि कदाचित डॉट बॉल आलाय. डॉट बॉल प्रेशर वाढेल, दबाव वाढेल. 8 मध्ये 21. बरेच सारे प्रेक्षक जे ऑनलाईन मॅच बघतात, काही कंपनीमधून सध्या थेट मॅचचा आनंद घेत आहेत. हे क्रिकेटचे चाहते आहेत, कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत. फटका हवे ते पुन्हा ऋषिकेश पोचलाय 4था कॅच या मॅच मध्ये. काय गोलंदाजी आहे. आणि आता समीकरण बॉल शिल्लक राहिलेत फक्त 7. 21 धावा. चेंडू शिल्लक राहिलेत आता 21 करायचे. एखादा मोठा फटकाही तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक देऊ शकतोय, कारण क्रिकेटचा खेळ मित्रांनो शेवटपर्यंत भविष्यवाणी क्रिकेटमध्ये कधी होत नसते. 21 धावा 7 बॉल मध्ये. एखादा चौकार किंवा षटकार आला तर सामना पुन्हा एकदा पलटवार होईल. गती परिवर्तन चेंडू स्लो गतीचा होता. 1 धाव प्राप्त केली. मिसफील्ड आणि ऋषिकेश कडनं ही चूक. अशा क्षणाला कदाचित मॅचला कलाटणी मिळेल आणि 17 धावा राहिलेत शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये. टोटल 29. तेच सांगितलं की एखादा चौकार किंवा षटकार मॅचला कलाटणी देईल, कारण सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय आणि आज देखील या ठिकाणी तो खेळ आपल्याला पाहायला मिळतोय.
एक जबरदस्त मॅच मैदानावरती दोन संघांमध्ये, दोन्ही ताकदवर संघ आहेत, त्यामुळे ही लढत प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. उद्या येणारे संघ आपण वेळेवरती या, कारण उद्या ठीक 3:30 वाजता रिपोर्टिंग आहे. पावणेचारला टॉस आणि परफेक्ट 4ला मॅच उद्या स्टार्ट होणार आहे. एक 22 स्वरूपात धाव केली आहे. 16 धावा करायच्यात 5 बॉलमध्ये. उद्या रणजनपाडा विरुद्ध अंडर 19 चिरनेर संघ खेळणार आहे. 3:30 वाजता रिपोर्टिंग, पावणेचारला टॉस, 4 वाजता मॅच स्टार्ट होईल. त्यानंतर दुसरा मॅच परफेक्ट 4:45 सुरू होईल. पिसारवे विरुद्ध कलंबोली. तिसरा मॅच RKCC तोंडर विरुद्ध चैतन्येश्वर क्रिकेट क्लब कुटारी यांच्यामध्ये. चौथा मॅच दोंगड्याचा पाडा विरुद्ध दानसर किशोरचा संघ खेळणार आहे. आणि एक एक्स्ट्रा मॅच दररोज होते. आज एक झाली. I11 ओवे विरुद्ध दोस्ती तोंडरे यांच्यामध्ये होईल. एक धाव प्राप्त करते, चांगली फिल्डिंग झाली. आता मात्र सामन्यावरती पकड जी आहे ती बावनजी संघाची मजबूत होत चालली आहे. 3 चेंडू आणि आता 14 धावीची गरज आहे. धावा पडक्यावरती धावा लागल्यात 32. 3 चेंडू 14. एखादा चौकार, एखादा षटकार लागला तरच सामन्यामध्ये कमबॅक होईल. एक धाव तर प्राप्त केली, डबलसाठी कॉल दिलाय, त्या ठिकाणी दुसरी धाव देखील मिळाली. आता 2 बॉल 2 षटकार. चला 2 बॉल 2 षटकारांची गरज आहे. चला भरपूर चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. बावनजे विरुद्ध देवीचा पाडा यांच्यामध्ये. चला 2 चेंडू आणि 2 षटकार. येणारा चेंडू षटकार आला तर सामना अंतिम बॉल मध्ये. क्लीन बोल्ड आणि हा सामना टीम वाबनजे पोटी प्लस संघाच्या बाजूने झुकलाय. आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संघ आता क्वालिफाय होणार. चला शेवटचा चेंडू, औपचारिकता 12 धावा करायचेत. आणि हा सामना जिंकलाय टीम वाबनजे पोटी प्लस. गोज टू द सुपर 6. आणि या सामन्याचा हिरो ऋषिकेश गोंधली ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला